भारतामध्ये वोटिंग फ्रॉड होतो। बाप रे बाप, एका पार्टी सोबत वोटिंग फ्रॉड होतं, ती पार्टी इलेक्शन हारते, मग त्या पार्टीने काय करायला हवं? सुप्रीम कोर्टात जायला हवं की सोशल मीडियावर रील बनवायला हवं? आपल्या भारतात लोक मोबाईल जास्त बघतात, त्यामुळे त्या पार्टीने सोशल मीडियावर रील बनवणं हे जास्त महत्वाचं समजलं। केरला, तमिळनाडू, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये वोटिंग फ्रॉड नाही होत। जिथे ते हारतात तिथे नक्कीच होतो। बीजेपी इलेक्शन मध्ये 405 चा नारा देत होती, पण ज्यावेळेस रिझल्ट लागले त्यावेळेस त्यांना फक्त 240 सीट भेटले। जर वोटिंग फ्रॉड खरंच झाला असता तर कमीत कमी ते बहुमताच्या जवळ तरी आले असते, जेणेकरून त्यांना बाकीच्या पार्टींच्या भरोशावर नाही राहावं लागलं असतं। हे सरकार केव्हाही पडू शकतं जर या बाकीच्या पार्टींनी आजही बीजेपीची साथ सोडली तर। मग हा रिस्क ते का घेतील जर त्यांना वोटिंग फ्रॉड करता आला असता तर? आणि खूप महत्वाचा प्रश्न, जर खरंच बीजेपीचा इलेक्शन कमिशन असो किंवा बाकी जितकेही सिव्हिल डिपार्टमेंट आहेत त्यांच्यावर कंट्रोल असता, तर 2014 मध्ये जी बीजेपी पार्टी बहुमत मध्ये येते, 2019 मध्ये बहुमत मध्ये येते, ती पार्टी एवढा कंट्रोल असल्यामुळे 2024च्या इलेक्शन मध्ये का बहुमतापासून दूर राहते? हा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या मनात नक्कीच यायला हवा। आणि खरंच जर वोट फ्रॉड झाला आहे, तुमच्याकडे खरंच त्या गोष्टीचं सबूत आहे, तर इलेक्शन कमिशन तुम्हाला रायटिंग मध्ये सांगतंय की आम्हाला लिहून द्या, तर तुम्ही का लिहून देत नाही? कारण आहे या लोकांचं आधीपासून लोकांना भ्रमित करण्याचं षडयंत्र। इलेक्शनच्या आधी म्हणायचं की संविधान बदलणार, काही वेळेस म्हणायचं की चौकीदार चोर आहे, पण प्रत्येक वेळेस जेही आरोप या लोकांनी लावले त्यातला एकही आरोप या लोकांना सिद्ध करता आला नाही। म्हणून इलेक्शन कमिशनने ज्यावेळेस रायटिंग मध्ये सांगितलं त्यावेळेस हे लोक रायटिंग मध्ये त्यांना लिहून देत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपण तोंडावर नक्कीच पडू, आणि ज्या वेळेस तोंडावर पडू त्यावेळेस आपल्याला बोलायला काही उरणार नाही, म्हणून ही लोक रायटिंग मध्ये लिहून सुद्धा देत नाही।